इथे लई पुढे आलेलो आम्ही. खूप वेळ होतो सर्व आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आणि तिथे 2 जण आम्ही मागवलेलो होता पिझ्झा मागवलेला आहे. लई म्हणजे सनसेट होऊ शकता. आम्ही पण मम्मीला नंदीला साडी घेतलेली आहे. तर आपल्या चॅनलमध्ये सगळं जायला पोहोचू शकतो. तर काही आम्ही कन्याकुमारीत आहे. आम्ही चाललोय समोर बीच आहे बघू शकता तुम्ही. ते आता चाललोय मंदिरात जाऊन दाखवतो आणि मंदिरात पण जायचं आहे. काही आता आम्ही चाललोय बोटीत बघू शकता आणि बोटीत आता वाटतं तिथे नेतील. बघूया चला कुठे न्यायचं तुम्हाला दाखवतो. मंदिर पण इथे चला बघूया कुठे न्यायचं ते. तर काय बघू शकता आमच्यासाठी VIP सर्व इथे बसलेले आहेत. आता चालले मंदिरात. मंदिर आहे इथे मंदिरात चाललेलं आहे. आम्ही इथे पोहोचलेलो बोटीतून उतरून. इथं पण 30 रुपयाचं तिकीट आहे वरती जायचं. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे. चला तर काही इथे बघू येतं हे ब्रिजवर आले आणि इथून काच लावलेली आहे. कालचा एकदम पाणी दिसतोय. एवढी भीती वाटतं आता डायरेक्ट खाली म्हणजे काच उठली तर बघू शकता. कॅमेऱ्यामध्ये तेवढं नसू दिसत. मिलिटरी बेसला एंटर करायचा तसा व्हिडिओ सेम काहीच. चला बघू इथं फोटो वगैरे काढतो. त्या समोरचा असं दिसतं तर आम्ही असतो. A few moments later. तर काय इथे झालेलं आहे सर्व फिरून वगैरे. आता इथून निघतो आम्ही. भूक लागलेली आहे खूप आम्हाला तर आम्ही निघतो. चला आता बोटीत जातो. बोट आलेली आहे तिथे आणि एवढी लाईन आहे बघू शकता तुम्ही. चला आता जातो इथून. तुम्हाला समोरून दाखवलेलं होता. लांबूनच मस्त दिसतं बघू शकता तुम्ही. चला आता निघतो इथून. काहीच बघू येतं इथं नारळ पाणी पिता. ऊन खूप आहे इथे. बघू नारळ पाणी जरासा बरा वाटेल बघू. A few moments later. काहीच रूम पाशी पोहोचलेलं. आता जाऊन आराम वगैरे करतो. नंतर डायरेक्ट कुठे गेलो तर तुम्हाला दाखवतो. आता थोडं संध्याकाळी भेटूया डायरेक्ट. 2 hours later. तर काहीच मगाशी जेवण वगैरे करून आम्ही रूममध्ये आराम केलेला आहे. आता वापस कपडे चेंज केले. थोडा फोटो वगैरे काढूया. आता बीचवर चाललोय. शॉपिंग केली तर केली. काय दिसलं तर शॉपिंग करू. चला तर काहीच मार्केट बघू शकता. मार्केटमध्ये आलेलो आहे आणि समोर बीच आहे. आता आम्ही बीचच्या इथे चाललो आहे. चला तर काहीच हा मंदिर बघू शकता. आता मंदिरात चाललं आहे. मंदिरात मोबाईल अलाव नाही. काहीच ह्या मंदिरात असे कपडे काढून जायला लागतं. खाली अलाव नाही कपडे वगैरे. म्हणजे शर्ट अलाव नाही. तर आता दर्शन घेऊन येतो. तर काही दर्शन वगैरे झालेलं आहे. मंदिरातच आहे बघू शकता. इथे मोबाईल अलाव. चला दर्शन घेतो इथे पण. आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता. इथे मोबाईल अलाव म्हणून काढतोय. तर काहीच बघू शकता इथे लई पुढे आलेलो आम्ही. खूप पुढे आलेलो आहे. इथे सनसेट होईल. इथे मंदिर आहे मस्त. तर काहीच बघू शकता सर्व इथं टाईमपास बसलेला बरं वाटतं बसून इथं बघू शकता. फुल लाटा वगैरे येतात. आता स्लो झाल्या मग अशी येत होत्या खूप जोरात. आणि काही सेम वाटतं फुल फ्रीज आहे ना. पबजी खेळत असेल त्याला माहिती आहे. पबजीमध्ये सेम असाच होता. असे 2 फुल होते. सेम मला त्याच्यासारखं दिसतं. तुम्ही कमेंट करून सांगू शकता कसं दिसतं तुम्हाला. वाटतं का ना त्याच्यासारखा. आणि मी पण इथंच खाली आहे. चला नंतर इथून जातो आता. बसतो थोडा वेळ शांतपणे. इथे एक मंदिर आहे काही. इथे एक मंदिर आहे. इथं पण एक मंदिर आहे. कसला माहीत नाही गेलो ना. आणि बघू शकता व्ह्यू बघू शकता. व्ह्यू एक नंबर आहे. एक नंबर. आता आम्ही बरेच वेळ इथे थांबलो होतो. 1-1.5 घंटा. आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत. आता आम्ही इथून निघतो. कोणीच नाही बघू शकतो इथे. मगाशी खूप जणं होती. आता निघतो. बघूया शॉपिंग वगैरे काहीतरी करूया. काहीच शेटनी साड्या घेतल्या तर माझी बी इच्छा आहे. मम्मीला साडी घेतलेली. मम्मी दिदीला शॉपिंग झालेली इथे बघू शकता तुम्ही. तर आता बघूया. जेवायला जातो आता इथून. रूमवर जातो फ्रेश होऊन जेवायला. The next day. तर काहीच काल मी आलो झोपलो जेवण वगैरे केला पण व्हिडिओ नाही काढली.
आता चालले सकाळची आता 7 वाजलेली आहे 7:30 आणि आता ट्रेन आहे 8:30ची ट्रेन आहे. तर आता इथून 1 किलोमीटर आहे, इथून 1 किलोमीटर जायचं आहे. तर चला मग दाखवतो लवकर जायला लागेल आणि नाश्ता पण काहीतरी करायला लागेल, खूप लागलेली आहे. तर आम्ही आता तिरुपतीला चाललेलो आहे. आता उद्या तिरुपतीला आम्ही सकाळी 8-9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. A few moments later. त्याच बघू शकता आम्ही आलेलो आहे स्टेशनला. सर्व अर्धी जण बाकी आहेत, अर्धी जण आलेले आहेत. बघू शकता इथे तुम्ही. आता बघू इथे चाय वगैरे पिऊया, चाय बिस्किट. त्याच बघू शकता इथे चाय नाश्ता वगैरे चालू आहे इथे. बघू शकता सर्वांचा. मी पण करून घेतो नाश्ता. चला भेटतो थोड्या वेळेला. तर काही मग असं बसलो होतो. आता ट्रेन आलेली आहे, जास्त वेळ बसलो नाही, 10-15 मिनटं बसलो असो आम्ही. आता चला इथून आणि आम्ही आता कन्याकुमारीला आहे आणि इथून जाणार आहे तिरुपती. आणि तिरुपतीला आम्ही सकाळी पोचू, 8 वाजेपर्यंत पोचू. तर तिरुपतीला जायला आम्हाला इथून AC ट्रेन नाही, ACचे तिकीट भेटलेले नव्हते, तर लोकल आहे. चला तर लोकलला जातो, बॅग वगैरे टाकतो. तर काही बघू आता सर्व आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आणि ट्रेन निघते आता. बघू इथं. चला आता ट्रेनमध्ये असेल तर दाखवतो तुम्हाला. बघू होता किती पिझ्झे मागवलेले आहेत आम्ही. 6 पिझ्झे आहेत, त्याही 5, असे 15 पिझ्झे आहेत टोटल. खूप भूक लागली होती आणि दुसरं काय मागवत होतं ते पण आम्हाला भेटला नाही, म्हणून पिझ्झा मागवलेला आहे. बघू शकता इथं आम्ही पिझ्झा मागवलेला आहे सर्वही. तर आता खाऊन घेतो. बघू शकता इथे पाऊस पडतोय. तर गाईज या स्टेशनवर आता आम्ही थांबलो होतो. बिर्याणी आलेली आहे आमची, तुम्हाला दाखवतो चला. मग कशा आराम केला होता, व्हिडिओ वगैरे काढली नाही, झोपलो होतो. आणि बघू शकता आता जेवायला मागवलेला आहे बिर्याणी. 1 नंबर आलेली आहे गाईज. बघू शकता बिर्याणी. आणि इथे याच्यामध्ये चमचे आहेत आणि गुलाबजामुन आणि कांदा पण आलेला आहे. तर गाईज मस्त जेवण वगैरे झालेलं आहे, 1 नंबर लागली बिर्याणी. आता जाऊन झोपतो. आता आम्ही सकाळी 4-5 वाजेपर्यंत आम्ही तिरुपतीला पोहोचू. मग डायरेक्ट आता काय असेल तर दाखवतो, तर डायरेक्ट नंतरच भेटूया. चला. 2 hours later. आता स्टेशन आलेले आहे, आता आम्ही निघतो इथून. तर तुम्हाला बाहेर दाखवतो. तर काही सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि तिरुपतीला आम्ही पोहोचले आहोत. इथे बाजूलाच हॉटेल बुक केलेलं आहे. तर तिथे जातो, तिथे ब्लॉक एंड करूया. चला काहीच बघू एकदा नागराज अन्नामुळे इथे भेटलेला आहे. इथंच असतं, आपली इथला होता पहिला, आपली इथं राहायचा, तर इथंच असतं. तर तिरुपतीला बघू एकदा अशी त्याला मरतं, कारण की लग्नाला बोलवलं नव्हतं. अशी त्याचं लगीन दिलं तेव्हा आमंत्रण नव्हतं गेलं बघून रागानं. तर आता इथून रूमून येतील. तर काही आम्ही हॉटेलपाशी पोचलेलो. बघू शकता हा हॉटेल आहे. बघू तिथे सर्व बॅगे वगैरे काढत आहेत. चला आता जाऊया. आणि हे स्टेशन इथे जवळच आहे. चला आता रूम दाखवतो तुम्हाला. तर काही रूम बघू शकता, हा रूम आहे. चला नेक्स्ट बुकमध्ये तुम्हाला नीट दाखवतो. तर काही हा ब्लॉग तिथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चला आता तिरुपतीला नेक्स्ट ब्लॉग येईल. चला बाबा.